नाशिकची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु प्राथमिक सुविधा त्या प्रमाणात आहेत का आणि असल्यास त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे का? कारण शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल होत चाललाय। त्याला प्रशासनासह नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत। नाशिकमधील शासकीय कार्यालय असलेल्या मार्गावर तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर वाहतूक कोंडीला तर सर्वस्वी नागरिकच जबाबदार आहेत असा आरोप स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक करत असतात। खरं तर हा मार्ग प्रशस्त असतानाही चारचाकी वाहन चालक बेशिस्तपणे आपली वाहने उभी करून जातात। त्यात हे चारचाकी मालक प्रतिष्ठित असल्याने पोलिसही काही वेळ कानाडोळा करतात। या मार्गावर जिल्हा परिषदेचे मुख्य दरवाजापासून काही अंतरावर अधिकृत रिक्षा थांबा आहे, मात्र या जागेवर इतर वाहनधारकच अतिक्रमण करत असल्याने काही वेळा हाणामारीच्या घटनाही घडतात। काही महाभाग तर मुख्य गेटच्या समोरच वाहने उभी करून ठेवतात, त्यामुळे पायी चालणेही मुश्किल होते। त्यातच अनधिकृत व्यावसायिक फुटपाथ बळकावून बसलेत, म्हणजे धड फुटपाथवरून सुरक्षित चालणे होत नाही, ज्यामुळे वाहन चालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असतो। त्यामुळे मनुष्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण भविष्यात एकदाही दुर्दैवी घटना घडण्या अगोदरच खबरदारी घेतलेली बरी। अधिकृत रिक्षा स्टँड इथे महानगरपालिकेने दिलेलं आहे। रिक्षा लावली तर जागा राहत नाही, कसे इथे फोर व्हीलर लावून जातात आणि आम्हाला रिक्षा लावायला जागा वगैरे राहत नाही आणि वरून दादागिरी दमदाटी करतात। कधी कधी मारामाऱ्या होतात, कधी खूप आणि भांडणतंटा होतात आणि तू बोलायला गेलं तर त्यांना राग येतो। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।